एव्हरी एम्प्लॉईला आपण कल्चर देऊ शकतो, एंटरटेनमेंट देऊ शकतो, त्याला एंगेजमेंट्स देऊ शकतो, ट्रेनिंग देऊ शकतो, पण त्याची एक सायकोलॉजिकल नीड पण असते. की एक फेमस पुस्तक आहे द बिग अमेरिकन ड्रीम. त्याच्यामध्ये 5 गोष्टी एका एम्प्लॉईची गरज असते आणि त्यातली 5वी ही असते की मी माझं काम करत असताना मला सॅलरी मिळते, माझी फॅमिली चालते, फायनान्शियली मी फ्री झालोय, पण मी समाजासाठी काय करतोय. सो एक ऑर्गनायझेशननी CSR ॲक्टिव्हिटी विथ जर एम्प्लॉईज केले तर त्यांना ते एक फील चांगलं मिळतं की माझी कंपनी हे पण करते, आणि म्हणून त्यांना त्यांची जी नीड आहे, एक सोशल नीड किंवा सायकोलॉजिकल नीड, ती त्याच्यातनं पूर्ण होते. तर असा मी एक प्रयोग केला आणि 10 वर्षापूर्वी ना एम्प्लॉईजना कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये घेऊन जायचं आणि फन ॲक्टिव्हिटी करायची. दॅट वॉज फॉर कस्टमर, दॅट वॉज देअर एंगेजमेंट. पण आता ते स्वतःच करतात, त्यांना कंपनीची गरज नाही आहे, पण त्यांना सोशली काहीतरी करायचं असतं. ती एक भूक असते आणि ती जर एका ऑर्गनायझेशननी त्यांची पूर्ण केली तर एम्प्लॉई कंपनीला आणखीन जास्त अटॅच होतो. सो दॅट वॉज अ मोर सायकोलॉजिकल अप्रोच टू डू दॅट, असं मला वाटतं. हा, आपण ना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल भरपूर ऐकलंय, भरपूर चर्चा केली आहे आणि भरपूर या गोष्टीचा प्रचार झालेला आहे. परंतु आजची जी जनता आहे, आजची जी लोकसंख्या आहे, त्यांना पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये पण इंटरेस्ट आहे. तर ती पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर आपण कंपनीच्या मार्फत राबवू शकलो, करेक्ट, तर त्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्युटिंग वाटतं समाजामध्ये. येस. आणि आजचा जो नवीन युग आहे, दे आर एन्व्हायरमेंटली व्हेरी अलाइव्ह. जेनझी ज्याला आपण म्हणतो. म्हणून जर तुम्ही जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर बरेच लोक एन्व्हायरमेंटची रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रचारात आणतात, कारण दे वॉन्ट टू शो दॅट दे आर सोशली अवेअर, सोशली अलाइव्ह आणि सोशली कोऑपरेटिव्ह. आणि अशी जर कंपनी असली ना तर प्रत्येक एम्प्लॉईला, प्रत्येक टीम मेंबरला अभिमान वाटतो की मी या संस्थेशी निगडीत आहे. करेक्ट. मेकिंग अमेरिका ग्रेट वॉज व्हॉट एव्हरी सिटीजन ऑफ अमेरिका, त्याला असं वाटायचं की माझा देश हा पूर्ण जगामध्ये सर्वप्रथम आहे. जसं आता प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटतं की माझा भारत देश हा जगामध्ये सर्वप्रथम आहे आणि अजून मोठा होणार आहे. आणि तसंच भावना आणि तसेच विचारधारा जर आपण कंपनीसाठी निर्माण करू शकलो तर अतिउत्तम. एक्झॅक्टली. कंपनीचा जो एंटरप्रेन्योर आहे, ओनर आहे किंवा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे, ही हॅज टू बिकम अन HR मॅनेजर. HR मॅनेजर म्हणजे कसं आहे की त्यांनी त्याच्या प्रत्येक टीम मेंबरचं इगो मॅनेज करता त्याला आलं पाहिजे. कारण पैसा हा जॉईन करताना आपल्याला इंटरेस्टिंग वाटतो, एन्व्हायरमेंट तिथे काम केल्यानंतर आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं, परंतु लॉंग टर्म विजन काय असतं तर द व्हॅल्यू सिस्टम ऑफ द कंपनी. आणि ही ऍक्टिंग नसली पाहिजे, ही खरोखर असली पाहिजे. जर तसं असलं तर तो एम्प्लॉई जो आहे ना तो त्या कंपनी बरोबर निगडीत असतो, त्या व्हॅल्यू सिस्टमला, स्वतःच्या व्हॅल्यू सिस्टम बरोबर तो मॅच करतो आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याचं सर्वसाधारण जे समाधान त्याला मिळतं ना, त्याच्यामुळे त्या कंपनीमध्ये तो टिकून असतो. ही शुड बिकम द ब्रँड एम्बॅसेडर ऑफ युअर ऑर्गनायझेशन. जर आपल्या व्यवसायामध्ये जर आपला एम्प्लॉई, आपला टीम मेंबर जर त्या संस्थेचा ब्रँड एम्बॅसेडर जर तो झाला तर दॅट ऑर्गनायझेशन विल ग्रो. म्हणजे मी एका मॅनेजमेंट पुस्तकात पाहिलंय की एक मोठी कंपनी, टोयोटा मोटर कंपनीचा माणूस एका पार्किंग लॉट मधनं चालत चाललेला आणि त्या एका टोयोटा गाडीचं नंबर प्लेट मिसप्लेस झालेली, म्हणजे थोडं दिशा त्याची क्रॉस झालेली. ही वेंट अँड करेक्टेड दॅट. त्या कामासाठी त्याला काय इन्सेंटिव्ह नव्हतं, मोटिवेशन नव्हतं. इट वॉज नॉट इज KRA. करेक्ट. आणि तरी त्यांनी केलं का? त्याला ती कंपनी स्वतःची वाटली. कंपनीचा अभिमान म्हणजे स्वतःचा स्वाभिमान असा वाटणार जर तुमच्याकडे टीम मेंबर असला तर ही विल बिकम द पिलर ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. आणि हे घडवण्यासाठी सर्वप्रथम सर्वात मोठा रोल असतो त्या टीम मॅनेजरचा, त्या टीमच्या डायरेक्टरचा किंवा स्टेक होल्डरचा किंवा त्या टीमच्या ओनरचा, त्या संस्थेच्या ओनरचा. आणि दिस इज अगेन अ कंटिन्युअस प्रोसेस. हे करत गेलं पाहिजे. ज्याला आपण नाही करू शकत असं, ज्या टीम मेंबरला आपण किंवा ज्या टीम लिडरला आपण असं नाही करू शकत असेल तर त्याला, जसं मी म्हणालो, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, रिटेनिंग, रिट्रेनिंग आणि मग 5वा R इज रिप्लेसमेंट.